नमस्कार, मी रणजित बंडू कांबळे, मुंबई। आत्तापर्यंत आपण कित्येकांच्या फक्त गोष्टी ऐकल्या आहेत, पुस्तकं वाचलेत, पण मी माझी सत्य घटना जे माझ्यावर बितलं आहे ते तुम्हाला मी आज शेअर करू इच्छितो आणि ते तुम्ही ऐकाल। 10 जानेवारी 2025 वेळ सकाळची 9:30 वाजले होते। मी माझ्या कामानिमित्त चाललो होतो। अचानक माझ्या छातीत कळ आल्यासारखं झालं आणि मी म्हटलं असं काय होतं म्हणून माझ्या एका मित्राला म्हटलं, एक प्रख्यात हॉस्पिटल आहे मुंबईमधलं, त्या दवाखान्यामध्ये मी आणि माझ्या मित्राने ECGसाठी गेलो। तर मला ECG केलीने ताबडतोब मला सांगितलं तुम्ही तात्काळ आता ICU मध्ये ॲडमिट व्हा। अरे म्हटलं मला काहीच झालं नाही आहे, मी आहे तसाच आहे। नाही पण बघा तुम्हाला त्रास आहे। माझ्या मित्राने मला ॲडमिट केलं, माझ्या परिवाराला। मी 24 तास ICU मध्ये ॲडमिट होतो। माझे बरेचसे नातेवाईक आले होते, रात्रभर बाहेर होते आणि ज्या वेळेला 24 तासानंतर मला डिस्चार्ज झाला त्यावेळेला डॉक्टरशी मी संगमनत केलं। तेव्हा डॉक्टर मला म्हणाले, बरं झालं मित्रांनो तुम्ही ऐका आणि याच्यावर तुम्ही गौर कराल हे मला वाटतंय। कारण डॉक्टर स्वतः मला म्हणाले की तुम्ही बरं झालं कुठल्या गोष्टीचं व्यसन करत नव्हतात, दारू पित नव्हतात, सिगारेट ओढत नव्हतात, तंबाखू खात नव्हतात, त्याच्यामुळे तुमचं हृदय व्यवस्थित शाबूत आहे। आणि 24 तासानंतर मला जनरल वॉर्डमध्ये पाठवण्यात आलं। मी जनरल वॉर्डमध्ये गेल्यानंतर जी सत्य घटना दिसली, जी यातायात दिसली, जे दुःख दिसलं ते खरंच न सांगण्यासारखं। तरी पण मी तुम्हाला सांगतोय, मी जनरल वॉर्डमध्ये 3 दिवस होतो, पण तिथली वस्तुस्थिती अशी होती की डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय घड्याळाच्या काट्यावरच काम करत होती। त्या ठिकाणी 3 असे वृद्ध होते जे 60, 65, 70 वर्षाचे होते। त्यांना अक्षरशः खाटेला पिंजरा टाईप करून ठेवलं होतं। तेही कुणाचे तरी मुलं असतील, बाप असतील, नवरा असेल, नातेवाईक असतील ना, पण त्यांना असं अनाथाचं किंवा वनवासाचे जीवन का? सकाळचे 5, 5:30 वाजले की त्यांना वॉर्डबॉय आंघोळीसाठी घेऊन जायचे, त्यांना विवस्त्र करायचे, स्ट्रेचरवर ठेवून त्यांच्यावर एखाद्या जनावरासारखं पाणी ओतलं जायचं। ते विवळायचे, आरडायचे, पण त्याच्याकडे लक्ष कुणाचाच नव्हता। तसेच मग त्यांना ते कपडे घालून पुन्हा जागेवर ठेवायचं। मी सरकारला एक विनंती करू इच्छितो की कृपया अशा अनाथांना किंवा रुग्णांना किंवा वयोवृद्ध माणसांना इच्छामरण द्यावं, किंवा वयोवृद्ध झाले ना माणसं किंवा एखादा आजारी असेल तर त्यांनी स्वतःचं 12वं किंवा 13वं घालून घ्यावं। ते अशासाठी मी सांगतोय की मी बऱ्याच गोष्टी जवळून बघितल्यात। एखाद्या व्यक्तीला जर 2 मुलं असतील ना तर ते म्हणतात 12वं तू घाल रे, 13वं तू घाल रे, पुढल्या वर्षी तू घाल, ह्या वर्षी तू घाल। त्यापेक्षा ज्या व्यक्तीने एक वय झालं किंवा वृद्ध झालं की त्यांनी स्वतःचं 12वं 13वं घालून मोकळं व्हावं, जेणेकरून उद्या मरताना बिंदास माराल, तुमचा आत्मा तृप्त होईल, तुमचा आत्मा अनंतात विलीन होईल। ते हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। मला एक 2 शब्द आठवले ते मी तुमच्याशी शेअर। एक 2 शब्द मी कविता स्वरूपातले आहेत जे जीवनाशी निगडीत आहेत, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही ऐकाल। तो क्षण एकाएकी शांत झाला, तो क्षण एकाएकी शांत झाला, काळ आला होता वेळ नाही, काळ आला होता वेळ नाही, दगडात प्राण देऊन गेला, दगडात प्राण देऊन गेला, उठ आता तुझा पुनर्जन्म झाला, उठ तुझा आता पुनर्जन्म झाला, तू तुझा नाही राहिलास, तू तुझा नाही राहिलास, तू तुझा नाही राहिलास। धन्यवाद।